आराशियामा, निसर्ग, आठवणी आणि जपानी परंपरा. प्रत्येक पर्यटक जपानला आला की त्याच्या बकेट लिस्टमध्ये आराशियामा म्हणजे क्योतो शहरातील स्वप्नवत गाव हे ठिकाण हमखास असतंच. जपानच्या गोड आणि शांत वातावरणात आराशियामाचं सौंदर्य म्हणजे एक स्वप्न. मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा जपानला आले ना तेव्हा ह्याच आराशियामाला जायचं स्वप्न पाहिलं होतं आणि आज मी तुम्हाला तिथे घेऊन चाललीये आपल्या आठवणींसह. आराशियामा हे जपानच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचा एक भाग आहे आणि जपानच्या या संस्कृतीचा एक अत्यंत नाजूक आणि सुंदर अंश तो इथे दरवळतो. जंगलात, पुलांमध्ये आणि त्या संत वाहणाऱ्या नदीत, जिथे कधी एक जुनं जपानी साम्राज्य वसलं होतं. तुम्हाला आता हा दिसतोय ना, हा आहे ते याला काय म्हणतात बरं, हा तोगेत्सुक्यो ब्रिज. मी तर याला चंद्र पार करणारा पूलच म्हणते, त्याचा अर्थच तसा होतो म्हणा. तुम्हाला माहिती आहे का या ब्रिजचं नाव चंद्र पार करणारा पूल असं का आहे? त्याचं कारण असं आहे, या पुलावरून चंद्राचं प्रतिबिंब असंख्य वेळा दिसतं पाण्यामध्ये आणि त्या दृश्याची सुंदरता वर्णन करणं अशक्य आहे. इतकं सुंदर इतकं सुंदर नाव आणि त्याहून इतकं सुंदर दृश्य. समोर हिरवट निसर्ग, डोंगराची रांग आणि त्यामध्ये हा पुरातन पूल. तुम्ही तिथं उभं राहून नजर फिरवली की वाटतं क्या ये सच है या फिर ख्वाबों का असर. चांद और फूल में बसी एक कहानी या बस एक दिल को छूने वाला रहस्यमय सा सफर. जमलं मला. पाणी संत वाहतंय, वाऱ्यावर पानं नाचतायत आणि मन अगदी आनंदाने नाचायला लागतं. त्याच वेळी पुलावरून एका धुक्याच्या कुंडलीतून चंद्र दिसतो, जणू तो प्रत्यक्षात आपल्या सोबतच आहे. आता यानंतर आपण कुठं जाणार आहे माहितीये का? बांबू ग्रुप. आता या ठिकाणी तुम्हाला मला एक सांगायचंय, लहानपणीची आठवण. बांबूचं जंगल, आता काय म्हणूयात, गार हवेमधून उंच उंच झाडांच्या थरथरणाऱ्या डोक्यांमध्ये हरवलेलं एक अविस्मरणीय दृश्य. एकदम सरळ सरळ बांबूची रांग, जणू त्यांना आकाशालाच भिडायचंय. शर्यत लागलीये त्यांच्यात. तुम्हाला एक गंमत सांगू का? मी लहानपणी 15-16 वर्ष गावीच राहिले आणि दरवर्षी गुढीपाडव्याला आम्ही सगळी मुलं एक अशी स्पर्धा करायचो, कोणाची गुढी सगळ्यात उंच. मग काय, बाबांसोबत जंगलात जाऊन सगळ्यात उंच जो काही बांबू असेल तो घेऊन यायचा. गुढी म्हणजे अभिमान आणि उंच गुढी म्हणजे विजयाचं शिखर. आज इथं आराशियामात हे बांबूचं जंगल आहे. अगदी तेच बालपण आठवलं. गाव, मित्र, घुडी आणि ती स्पर्धा. हे फक्त जंगल नाहीये, ती आहे शांततेची वाट, जिथं पावलोपावली तुमचं मन गहिवरतं. जितके पावले चालतात तितका जणू शांतीचा स्पर्श होतो. इथे तुम्ही पारंपरिक जपानी किमोनो घालून फिरू शकता. अगदी म्हणजे तुम्हाला सगळीकडे तेच दुकानं दिसतील. जायचं, रेंटमध्ये किमोनो घ्यायचा, घालायचा, मस्त राजा राणी सारखं फिरायचं. रस्त्यावर किरकोळ म्हणजे काय खरेदीची दुकानं आहेत, जिथं किमोनो भाड्याने मिळतो. हातातल्या पर्स, पायामध्ये गेता सँडल आणि समोर आराशियामाचं शांत जंगल. वाव, एकदम फिल्मी क्षण. त्याच वेळी तुम्ही जपानी सौंदर्य अनुभवता. किमोनो घालून फिरताना, ऐतिहासिक सभ्यतेशी जुळून घेत असताना हा अनुभव जणू एका परीकथेचा भाग होऊन जातो. आता एक सांगू का, रिक्षात बसून मागच्या काळात फेरफटका मारणं. तिथे ना काय म्हणूया त्याला, बग्गी असतात ना, ते आहेत. त्याला पुलकार्ट्स लक्षात येईल तुमच्या फोटो पाहिल्यानंतर. इथे खास जपानी रिक्षा आहेत, पुलकार्ट्स, जिथं रिक्षावाले हाताने तुम्हाला संपूर्ण आराशियामा फिरवतो. त्याच्या मागं बसून वाटतं मी कुठंतरी मागच्या काळात गेलीये. रिक्षातून दिसणारं दृश्य म्हणजे इतिहासाच्या एका सुंदर परिष्कृत दृष्टिकोनातून पाहिलेलं दृश्य. एवढं सगळं जुने पण तरीही जिवंत
आणि त्या रिक्षात बसल्यावर आपल्याला वाटतं मी कोणीतरी खास आहे. प्रत्येक कोपरा एक सुंदर फ्रेम आहे. खरं सांगू, बांबूच्या सावलीत काढलेला फोटो आणि त्या पुलावरून दिसणारे डोंगराचे विहंगम दृश्य तुमच्या आठवणीत साठवायला पुरेसे आहे. आराशियामा हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ते एक अनमोल अविस्मरणीय अनुभव आहे. निसर्ग, परंपरा, इतिहास आणि बालपणीच्या आठवणींची सुंदर गुंफण. इथे आल्यावर मनात एक विचार येतो, आपण किती नशीबवान आहोत ना, की हे सगळं डोळ्यांनी बघतोय आणि अनुभवतोय. आणि माझ्यासोबत आता तुम्हीही अनुभवलं. कसं वाटलं तुम्हाला आराशियामा? सांगायला विसरू नका हा. असेच जपानमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा. भेटूयात पुढच्या भागात.